महत्त्वाचं होतं. ही 2.5 वर्ष जी आहेत ती आपल्यासाठी फार त्रासदायक ठरली, आव्हानात्मक होती असं म्हणत असतानाच मात्र त्यावेळेला भाजपचा एकही आमदार नेता आपल्याला सोडून गेला नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचं सुद्धा काल कौतुक केलेलं होतं. अगदी, आणि तेच सहकारी आता त्यांच्या सोबत दिसत आहेत. इथे सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी ते सहकारी त्यांच्या सोबत आहेत. गिरीश महाजन असतील, इतर काही नेते असतील, बावनकुळे असतील. नेहमीच खरं तर फडणवीसांची बाजू त्यांनी लावून धरलेली होती आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी सुद्धा भाजपचे नेते आग्रही असल्याचं वारंवार आपल्याला दिसून आलं. आणि त्या अर्थी आता फडणवीस अखेर मुख्यमंत्रीपदी आज विराजमान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलेला आहे. सुरुवात दिवसाची जी आहे ती बाप्पाच्या दर्शनानं फडणवीस करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोहिनी, कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना आपण आपल्या प्रथा परंपरेनुसार बाप्पाचं दर्शन घेत असतो, देवाचं दर्शन घेत असतो, पूजा अर्चा करत असतो आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस तर अत्यंत महत्त्वाचा आहे. 2019 ते 2024 ही जर 5 वर्ष आपण पाहिली तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 3 प्रमुख पदं भूषवली. मुख्यमंत्री म्हणून 72 तासाचे मुख्यमंत्री ते झाले, त्याच्यानंतर ते म्हणजे विरोधी पक्षनेता आणि मग झाले उपमुख्यमंत्री. मात्र 1 डिसेंबर 2019ला विधानसभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं होतं. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला होता की मी पुन्हा येईल आणि आज आहे 5 डिसेंबर 2024. बरोबर 5 वर्षांनी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा आलेले आहेत, ते सुद्धा मुख्यमंत्री बनत. आज संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतली जाईल. एकूणच फडणवीसांची जी ही कारकीर्द आपण जर पाहिली तर अतिशय आव्हानं त्यांना या ठिकाणी पेलावी लागली आहेत. अनेक आव्हानांचा सामना करत हा दिवस फडणवीसांसाठी उजाडलेला आहे आणि या दिवसाची खरं तर भाजपचा प्रत्येक नेता कार्यकर्ता वाट पाहत होता. अनेकांनी फडणवीसच आम्हाला मुख्यमंत्री हवेत अशी इच्छा व्यक्त केली होती. शिवाय शिंदेंना सुद्धा अनेकांचा विरोध त्यावेळी होता. अजित पवार यांना सुद्धा अर्थमंत्री पद देऊ नये अशी शिंदेंच्या काही आमदारांची इच्छा होती आणि ही सगळी आव्हानं जी आहेत ती फडणवीसांनी पेलली. या सगळ्या प्रश्नांमधनं मार्ग काढत फडणवीसांनी हा आजचा दिवस साकारलेला. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस हा फार महत्त्वाचा आहे, आनंदाचा आहे आणि साहजिकच त्यांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा अभिमानाचा आहे. आज सकाळी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबियांसोबत आपल्या प्रतिनिधींनी संवाद साधला त्यावेळेला त्यांचे मामा यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले होते. लहानपणापासून ज्या देवेंद्र फडणवीसांना आपण लहानाचे मोठे होताना पाहिलेलं आहे, त्यांची कारकीर्द पाहिलेली आहे, आज ज्यावेळेला ते महाराष्ट्र राज्याचे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत, त्यामुळे हा एक वेगळाच अभिमान आहे. आमचं मन जे आहे ते भरून आलेलं आहे, ऊर भरून आलेला आहे, अशा प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेल्या होत्या. आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे आता 27वे मुख्यमंत्री होत आहेत. आज ते 3ऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. अगदीच वृषाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकूणच फक्त त्यांच्या परिवारालाच नाही तर अख्ख्या नागपूरकरांना सुद्धा याचा अभिमान आहे. त्या आशयाचे बॅनर सुद्धा नागपूरमध्ये आज झळकलेले आहे. तू न रुकेगा कही, तू न थमेगा कही, अशा प्रकारचे अनेक बॅनर अनेक ठिकाणी नागपूरकरांनी लावलेले आहे. प्रत्येक नागपूरकर यांना आज देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच. आणि बाप्पाचं आता दर्शन घेतल्यानंतर या मंदिर परिसरामध्येच काही वेळासाठी देवेंद्र फडणवीस हे बसलेले आहेत. अनेक जण उत्सुक आहेत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी. पुन्हा एकदा जाऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. विनायक, आपण पाहत असतो की सर्वसामान्य भाविक ज्या वेळेला मंदिरामध्ये जातो, गाभाऱ्यामध्ये बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरामध्ये काही मिनिटं शांतपणे स्तब्धपणे बसत असतो आणि तसंच आता देवेंद्र फडणवीस सुद्धा करताना आपण पाहतोय. बरोबर आहे. आजचा दिवस त्यांच्या जीवनातला एक महत्त्वाचा दिवस आहे, कारण त्या अर्थी 5 वर्ष संघर्ष जो आहे तो त्यांना करावा लागला होता आणि त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा ते विराजमान होत आहेत. त्यामुळे साहजिकच आजचा शुभ दिवस आहे आणि शुभ दिवशी गणपती बाप्पाची आराधना करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जे आहे ते सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी बाप्पाची आराधना आपण करू शकतो, त्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणावरून सिद्धिविनायकाची आराधना जी आहे करताना दिसून येत आहेत. सिद्धिविनायक मंदिरामध्ये ते खाली बसलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि साहजिकच आहे आपण जर पाहिलं तर आजचा शुभ दिवस आहे. शुभ दिवसाची सुरुवात जी आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाने ते करताना दिसत आहेत. गेली 5 वर्ष अनेक संकट जे आहेत ते त्यांच्यावरती आलेली होती, परंतु त्या संकटांना अगदी त्यांनी तोड दिलेला आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आजचा दिवस जो आहे तो महत्वपूर्ण दिवस आज समोर आलेला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्रीपदी 3ऱ्यांदा ते शपथ घेत आहेत आणि त्याच अनुषंगानं आज गणपती बाप्पाचं दर्शन
त्या ठिकाणी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. विनायक, आता पुढचा दौरा फडणवीसांचा कसा असेल? वृषाली, सिद्धिविनायकाचं दर्शन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहे ते मुंबादेवीचं दर्शन जे आहे ते घेणार आहेत. मुंबादेवी मुंबईत एक प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा ते जाऊन मुंबादेवीचं दर्शन जे आहे ते घेतील आणि त्यानंतर सागर निवासस्थानी ते दाखल होतील. नक्कीच विनायक, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणाहून ते निघतायत आणि मुंबादेवीचं दर्शन सुद्धा त्यांच्याकडून घेतलं जाणार आहे. एकूणच दिवसाची सुरुवात ही त्यांनी देवदर्शनानं केली आहे, बाप्पाच्या दर्शनानं केली आहे. कुठलंही चांगलं काम करताना आपण बाप्पाचं दर्शन घेत असतो. सुरुवात ही बाप्पाच्या दर्शनानं फडणवीसांनी केली आहे. त्यानंतर ते मुंबादेवीचं सुद्धा दर्शन घेणार आहे. एकूणच आज त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद, आत्मविश्वास आणि हे जे समाधान आहे ते आपण आता पाहिलं. आणि आज संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.